महत्त्वाच्या बातमीकडे आपण लक्ष वेधूयात। राज्यात मोठ्या प्रमाणात नाराज असलेल्या जेनझी तरुणांना पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्यासाठी फडणवीस सरकारनं नवीन डॅमेज कंट्रोल प्लॅन आखलाय। रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं 31 मार्च 2027 पर्यंत 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे आणि या रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती गरजू तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री पंगल प्रभात लोढांनी दिलेत। जेनझीसाठी आता फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल प्लॅन आखलेला आहे। रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। 2028 पर्यंत तरुणांपर्यंत अनेक उद्योजकता आणि रोजगार संधी पोहोचवण्याचे आदेश मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिलेले आहेत। पण पाहतोय सीजेपीच्या आंदोलनानंतर आता सरकार डॅमेज कंट्रोल प्लॅन आखताना दिसतंय। फडणवीस सरकारने डॅमेज कंट्रोल प्लॅन आखलेला आहे। अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांची ते यातनं संपर्क करणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती दिली जाईल। तरुणांना तज्ञ व्यक्ती आणि एनजीओच्या माध्यमातून समुपदेशन केलं जाईल। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, बायोडेटा तयार करण्यावर भर दिला जाईल। तर ॲप्टिट्यूड टेस्ट नंतर इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंगचं ही थेट प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे। केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व प्रशिक्षणही दिलं जाणार आहे। तर रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना 2 आठवड्यांचं प्रशिक्षण असेल। योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचं प्रमाण वाढणार आहे। नियोजन अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग अधिकाऱ्यांना सूचना असतील। प्रदेश समन्वय समिती यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।